विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे, आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली व सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत कालव्याद्वारे तातडीने पाणी सुरू करण्याची मागणी केली होती। सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवटे महांकाळ, जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे। या भागातील शेतकरी व नागरिक मोठ्या संकटाला सामोरे जात असून तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीची दखल घेत तसेच मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या 2 दिवसात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याद्वारे पाणी सुरू करण्याचे आदेश कार्यकारी संचालक धुमाळ साहेब यांना दिले आहे। यासोबतच कालवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सुमारे 10 कोटी रुपयांची थकबाकी जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वनिधीतून अदा करण्यात येईल अशीही माहिती देण्यात आली। त्यामुळे कालव्याद्वारे पाणी पुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवटे महांकाळ, जत, सांगोला व मंगळवेढा तसेच परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा विषय शासन स्तरावर प्रभावीपणे मांडला। त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मिरज पूर्व भाग, जत, कवटे महांकाळ, सांगोला, मंगळवेढा येथील नागरिकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत। दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शासनाने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। तसेच भविष्यातही दुष्काळग्रस्त भागांच्या पाणी प्रश्नावर अशाच तत्परतेने कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे।